कोल्हापुरात 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी सुरू झालेल्या आहेत। कोल्हापूर शहरामध्ये पाऊस तुरळक असला तरी घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढलाय। पेरणीनंतर पावसानं ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतेत होता, मात्र आजपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळतंय। सध्या उन्हाळ्याप्रमाणेच पंचगंगा नदीची पाणी पातळी खाली गेलेली आहे। जिल्ह्यातील धरणांचं पाणीसाठा देखील अजूनही 50%वरच आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। कोल्हापुरातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसानं का असेना आपण सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच कोल्हापूरकर या ठिकाणी सुखावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापुरात रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून जर बघितलं तर घाट माथ्यावर देखील रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। राधानगरी तालुक्यामध्ये मात्र मुसळधार पावसानं हजेरी लावली। कोल्हापूर शहरामध्ये या अतिशय रिमझिम पावसानं कोल्हापूरकरांना गार करून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण गेले 8 दिवस या ठिकाणी पावसानं पूर्णपणे दडी मारली होती। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी देखील पुन्हा एकदा उन्हाळ्याप्रमाणे खाली गेली आहे। त्यामुळे हा पाऊस अत्यंत गरजेचा होता। शेतीसाठी देखील पाऊस हा अत्यंत गरजेचा होता। आज सकाळपासून पावसानं मात्र या ठिकाणी सुखद धक्का आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूर शहरामध्ये हा रिमझिम पाऊस आहे तो सुरू झालाय। बळीराजासाठी खूप गरजेचा हा पाऊस होता, कारण पेरण्या झालेल्या होत्या आणि पेरण्या झाल्यानंतर पावसानं दडी मारली होती। त्यामुळे कुठेतरी दुबार पेरणीचं संकट येते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळत होती। मात्र रिमझिम का असेना पण पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। कॅमेरामन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।